बट आज एक चीज़ मैं आपसे पूछना चाहता हूँ। आप सब जवान हैं। आप शायद आप में से 10वीं 12वीं भी पास किए, कुछ लोग काम भी कर रहे हैं। तुम्ही लोक तरुण आहात, काही 10वी 12वी पास केले आहे, काही नोकरी करत आहेत. आपको ना एक सवाल सब लोग पूछते रहते हैं। सर्वांना एक प्रश्न लोक विचारत असतात. हाँ, जो पढ़ रहे हैं ना उनको एक सवाल सब लोग आके पूछते रहते हैं। जे लोक अभ्यास करतात लोक त्यांना एक प्रश्न विचारतात. आप बड़े होके क्या बनोगे? मोठं होऊन तुम्ही काय बनणार? हाँ, आप बड़े होके क्या बनोगे? मोठं होऊन तुम्ही काय बनणार? हाँ, मैं जानता हूँ कि आप जब ये 10वीं में सवाल पूछते हैं ना, यार मैं तो बड़ा ही नहीं हुआ। 10वी मध्ये विचारतात ना, असं वाटतं अरे मी याचं मोठाच नाही झालोय. और मेरे को पूछ रहे कि आप बड़े होके क्या बनोगे? आणि मग तुम्ही विचारता की मोठं होऊन काय बनणार? कुछ लोगों ने मतलब पूछते हैं ना कि बड़े होके क्या बनोगे, तो बोलते हैं मैं बड़ा होऊंगा। काही लोकांना विचारलं मोठं होऊन काय बनणार, तर लोक म्हणतात मी मोठा होईल. हाँ, आप सबके, लेकिन कहीं ना कहीं आपके कुछ न कुछ प्रभु ने मन में डाला है, या फिर आजू बाजू वाले लोग कर रहे हैं, तो आपको लगता है कि मैं ये कर सकता हूँ। प्रभूने जर का मनात टाकलं असेल की अवतीभोवतीचे लोक करतात, तर तुम्हाला पण वाटतं की मी हे करू शकतो. हाँ, और मैं ये भी जानता हूँ कि 10वीं में पूछेंगे क्या बनोगे, तो बोलोगे डॉक्टर। 10वीत जर का विचारलं तर लोक म्हणतात डॉक्टर बनणार. और 12वीं आते आते बोलेंगे इंजीनियर। 12वी पर्यंत म्हणतात इंजिनियर बनणार. और जब मार्क्स आते हैं टीवाई के, तो बोलते क्लर्क। आणि टीवाय पर्यंत येतात, मार्क्स बघतात तर म्हणतात क्लर्क बनेल. ऐसे भी होता है। असं और पण असतं. कुछ लोग ऐसे हैं जो अरे स्कॉलर, मतलब 90% 10वीं में, 90% 12वीं में, टीवाई में 90%, मतलब क्या बोलेंगे। काय काय लोक असतात जे 10वीत 12वीत टीवाय मध्ये सगळे 90% आणतात. लेकिन एक चीज मैं आपको बोलूं, पण एक गोष्ट सांगू, आपका भविष्य बनाने वाला परमेश्वर खुद है। तुमचं भविष्य बनवणारा देव स्वतः आहे. आपको सिर्फ विश्वास रखना है। तुम्हाला फक्त विश्वास करायचा आहे. हाँ, जब लोग आपको ये बोलने लगते हैं ना कि आप क्या बनोगे, क्या बनोगे, क्या बनोगे, तो धीरे धीरे आप एक गोल सेट करते हो और उस तरफ बढ़ने लगते हो। जर लोक तुम्हाला विचारतात ना की तू काय बनणार काय बनणार, तुम्ही एक उद्देश ठरवतात आणि त्या दिशेने तुम्ही जाऊ लागतात. हाँ, मैं जानता हूँ कि अगर आप कभी अपने मम्मी डैडी के साथ कहीं जाते हैं, तो आपके डैडी को पूछा जाता है कि आपकी पहचान क्या है। जर तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर कुठे जातात तर तुमच्या वडिलांना विचारलं जातात की तुमची ओळख काय आहे. और आपके डैडी बोलते होंगे कि मैं यहाँ यहाँ पे काम करता हूँ। मग तुमचे वडील म्हणतात की मी इथं इथं काम करतो. और या फिर मैं जैसे मैंने बोला इंजीनियर हूँ, डॉक्टर हूँ। जसं मी सांगितलं इंजिनियर डॉक्टर सांगतात. तो मैं पूछना चाहता हूँ कि क्या यही पहचान है? तर मी सांगू इच्छितो की काय हीच ओळख आहे का? जो मैं करता हूँ, क्या वही मेरी पहचान है? जे मी करतो काय हीच माझी ओळख आहे? जब कोई पूछता है कि आप आप अपने बारे में कुछ बताइए, तो हम सबसे पहले अपना काम क्यों बोलते हैं? जो कोणीतरी सांगतात की तुमच्याबद्दल सांगा, पण पहिलं आपलं काम का सांगतो बरं? क्या आप भाई या बहन नहीं है? तुम्ही भाऊ किंवा बहीण नाही आहात का? क्या आप किसी के बच्चे नहीं हैं? तुम्ही कोणाचे लेकरं नाही आहात का? क्या आप किसी के दोस्त नहीं हैं? तुम्ही कोणाचे मित्र नाही आहात का? तो फिर हम ये क्यों बोलते हैं कि मैं कंप्यूटर इंजीनियर हूँ, तुम्ही असं का म्हणता मी कम्प्युटर इंजिनियर आहे, मैं पास्टर हूँ? मी पास्टर आहे? क्यों पता है? माहिती का? क्योंकि दुनिया ने ऐसा अपने को बनाया है। का जगाने असं आपल्याला बनवलं आहे. जब हम किसी को, अगर कोई आके मेरे को पूछ ले और बोले अरे सतीश दादा आप क्या करते हो, कोणी जर का मला विचारलं की सतीश दादा तुम्ही काय करता, और मैंने उसको बोला मैं 2 बच्चे पालता हूँ, मी सांगितलं की मी 2 पोरं सांभाळतो. हाँ वो तो ठीक है, बट आप करते क्या हो? नाही ते तर ठीक आहे, पण तुम्ही काय करता? मैं मेरी बीवी की सेवा करता हूँ। मी माझ्या पत्नीची सेवा करतो. हाँ वो भी ठीक है, आप करते क्या है? ते पण ठीक आहे, पण तुम्ही करता काय? मैं सुबह भी नाश्ता करता हूँ, दोपहर को नाश्ता करता हूँ। सकाळी नाश्ता करतो, दुपारी नाश्ता करतो. नहीं, बट वो किस जगह पर जाना चाहते कि ये कमाने के लिए करता क्या है? पण त्यांना कुठं जायचं असतं की कमवण्यासाठी करतो काय? हाँ, और क्यों क्यों मतलब क्या हमारा आइडेंटिटी, आमची ओळख, क्या हमारा काम ही है? आमची ओळख आमचं कामच आहे का? और क्या आप भी इस वक्त अपनी आइडेंटिटी आपके काम की तरफ ही लेकर जा रहे हैं? आणि आज तुम्ही पण तुमची ओळख तुमच्या कामाकडेच घेऊन चालले आहात का? हाँ, क्योंकि अगर अब आपको पूछेंगे तो आप यही बोलेंगे ना कि मैं तो डॉक्टर बन रहा हूँ, का तुम्हाला विचारलं तर तुम्ही आता हेच म्हणता की मी डॉक्टर बनत आहे, मैं नर्स बन रही हूँ, मी नर्स बनत आहे, मैं इंजीनियर बन रहा हूँ। मी इंजिनियर बनत आहे. क्यों? का?
ओके मैं सारे स्टूडेंट्स को ये बोलना चाहता हूँ, सर्व विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो, आप पढ़ाई कर रहे हो ना, अभ्यास करता ना तुम्ही, घाई मत करो, घाई करू नका. घाई मत करो कि मेरे को अब जल्द से जल्द 10वीं क्रॉस करना है, 12वीं क्रॉस करना है, ग्रेजुएट बनना है. लवकर लवकर 10वी काढायची, 12वी काढायची, ग्रॅज्युएशन करून टाकायचं. उसमें इतने बिजी भी मत हो जाओ कि जीना ही भूल जाओ. एवढं पण व्यस्त होऊ नका की तुम्ही जगायलाच विसरून जाल. या अगर आप आज काम कर रहे हो तो आज कि मैं अब मैनेजर बनना चाहता हूँ, मैं जनरल मैनेजर बनना चाहता हूँ, इसमें मतलब इतना बिजी मत हो जाइए. नोकरीला असाल तर आता मला मॅनेजर बनायचं आहे, जनरल मॅनेजर बनायचं आहे, एवढं व्यस्त होऊ नका. क्यों क्यों पता है हम क्यों कर रहे हैं सब? माहिती का आपण हे सर्व का करतोय? क्योंकि दुनिया ने ही हमारा अस्तित्व हमारा काम बना दिया है. कारण जगाने आमचं अस्तित्व आमच्या कामाला बनवून ठेवलं आहे. और जैसे मैंने कहा कि अगर मैं ये ना बोल पाऊँ कि मैं कुछ काम कर रहा हूँ तो मुझे खुद को शर्म आएगी. तसं का मी सांगितलं की मी काहीतरी काम करतो तर मला स्वतःलाच लाज वाटेल. हाँ, किसी ने पूछ लिया कि आप क्या करते हो और मैंने बोला मैं निकम्मा हूँ, कोणी मला विचारलं की तू काय करतो तर मी सांगतो की मी निकम्मा आहे, मेरे पास कुछ काम नहीं है. माझ्याकडे काही कामच नाहीये. बुरा लगता है, वाईट वाटतं, खुद को ही एक चोट लगती है. स्वतःलाच वाईट वाटतं. और हाँ, एक चीज़ है, आपके माँ बाप आपको बोलते रहते हैं ना कि हमारे टाइम में तो हम इतना पढ़ते थे. आपले आई वडील सांगतात ना आपल्याला की आमच्या काळात आम्ही एवढा अभ्यास करायचो. हाँ, हम 10वीं के लिए हम 8-8, 9-9 घंटे पढ़ते थे. 10वी साठी आम्ही 8-8, 9-9 तास अभ्यास करायचो. तू तो मोबाइल में ही पड़ा हुआ है. तू तर काय फोन मध्येच गेलाय. बोलते हैं ना, म्हणतात ना असं. बोलते हैं. उनको आप एक चीज़ बोल सकते हो. त्यांना तुम्ही एक गोष्ट सांगू शकता, हाँ, रिस्पेक्टफुली, आदर से. सन्मानपूर्वक. आपके टाइम में कितने टीवी चैनल थे? तुमच्या वेळेस किती टीव्हीच्या वाहिन्या होत्या? हाँ, आपके टाइम पे मोबाइल फोन था क्या? तुमच्या वेळेस मोबाईल फोन होता का? हर पीढ़ी की अपनी अपनी चैलेंजेस है. प्रत्येक पिढीच्या आपले आपले आव्हानं असतात. हाँ, आपके माँ बाप आपके लिए अच्छा ही सोच रहे हैं, होय, तुमचे आई वडील तुमचा चांगलाच विचार करतात. पर मैं ये कहता हूँ कि हर एक पीढ़ी को अपना रास्ता खुद ढूंढना पड़ता है. परंतु मी हे म्हणतो की प्रत्येक पिढीला स्वतःचा मार्ग स्वतः शोधायचा असतो. हर एक पीढ़ी के अपनी अपनी खुद की परेशानियां हैं. प्रत्येक पिढीच्या स्वतःच्या समस्या असतात. आज हमारी परेशानी क्या है? आज आमची समस्या काय आहे? इंस्टाग्राम खोल दिया, इंस्टाग्राम उघडलं, 10,000 फॉलोअर, 10,000 फॉलोअर, 20,000 फॉलोअर. 20,000 फॉलोअर. अरे क्या रील बनाया इसने, काय रील बनवली, मेरे कब होंगे? माझं कधी होणार? क्योंकि आज सोशल मीडिया इन्फ्लुएंसर भी काम है. कारण का आज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे पण एक कामच झालंय. लोग सोशल मीडिया से भी कमा रहे हैं. लोक समाज माध्यमातून पण कमवतात. और इस वजह से क्या हो रहा है पता है? आणि माहिती याच्याद्वारे काय होतं, जो आपके माँ बाप के साथ नहीं हो रहा है, जे तुमच्या आई वडिलांबरोबर होत नाही, आपके ऊपर दबाव पड़ रहा है. तुमच्यावर एक दबाव वाढत चाललाय. जब जब कोई रील आप देखते हो, ज्यावेळेस तुम्ही एखादी रील पाहता, अच्छी है, चांगली आहे, हंसाने लायक है. गमतीशीर आहे, कैसे हंसते मालूम हम लोग? कसे हसतात माहिती आहे तुम्हाला? और नेक्स्ट रील, आता पुढची रील, हाँ, इतना ही हंसी आता है बाहर. एवढंच हसायला येतं आपल्याला. और प्रॉब्लम यही है समस्या हीच आहे. कि फिर हम सोचते हैं कि यार ये मैंने बनाया होता तो, मग आपल्याला वाटतं अरे हे मी बनवलं असतं तर, ये मैंने अपलोड किया होता तो, मी अपलोड केलं असतं तर, ये जो 1 मिलियन व्यूज आ रहे ये तो मुझे आते थे, हे व्ह्यूज जे आहेत ते मला मिळाले असते, और उसका जितना भी पैसा इंस्टाग्राम देना है वो मुझे देता था. आणि इंस्टाग्रामवर जेवढे त्याचे पैसे देतो ते पण मला मिळाले असते. आजकल के बच्चों को जब हम पूछते हैं ना तो आजकल के बच्चे अब वही पूछते हैं हमें, आजकालचे लेकर आम्हाला हेच विचारतात, मैं तो गेमर बनना चाहता हूँ. मला गेमर बनायचंय. हाँ, अब प्रॉब्लम और क्वेश्चन यही है प्रश्न हाच आहे कि हम एक्चुअली जब हम ये कह रहे हैं ना कि मैं इस सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनना चाहता हूँ, गेमर बनना चाहता हूँ, या डॉक्टर इंजीनियर बनना चाहता हूँ, आता प्रश्न हाच आहे की जेव्हा मी म्हणतो की मला गेमर बनायचंय, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनायचंय, डॉक्टर इंजिनियर बनायचंय, एक्चुअली हम ये कह रहे हैं कि मैं लोकप्रिय या पॉपुलर बनना चाहता हूँ. आपल्याला हे म्हणायचं असतं की मला प्रसिद्ध बनायचंय, मुझे फेमस बनना है. मला नामांकित बनायचंय, सॉरी हाँ लड़की लोग, मुझे सुंदर बनना है.
मला सुंदर बनायचं आहे. आप सब सुंदर है, प्रभु ने आप सबको सुंदर बनाया है. देवाने तुम्हाला सर्वांना सुंदर बनवलं आहे. हाँ, और आप सबको हैंडसम बनाया है. तुम्हाला सर्वांना हँडसम बनवलं आहे. नहीं तो ऐसा ना बोले कि आप उनकी तारीफ कर रहे हैं, हमारी तो नहीं कर रहे हैं. तुम्हाला वाटलं फक्त त्यांनाच, आम्हाला काही नाही. तो ये प्रेशर आपके माँ बाप पे तो था ही नहीं. तर हा दबाव तुमच्या आई वडिलांवर तर नव्हताच. जब आपके माँ बाप स्कूल जाते थे तो क्लास में 20 और यूनिवर्सिटी में 2000 लोग होते थे. तर तेव्हा वेळेस त्यांच्या समयामध्ये वर्गामध्ये 20 जण आणि युनिव्हर्सिटीमध्ये 2000 लोक. लेकिन आपके ऊपर यूट्यूब के सारे इन्फ्लुएंसर चढ़ बैठे हैं. परंतु तुमच्या युट्यूबचे सारे इन्फ्लुएन्सर दबाव टाकतात. और ये दबाव जाने अनजाने आप खुद ले रहे हैं. आणि तो दबाव तुम्ही व्यक्तिगत स्वतःला करून घेतात. क्योंकि जब जब आप देख रहे हैं, कारण जेव्हा कधी तुम्ही हे पाहतात, तब ये ख्याल आपके मन में आ ही रहा है ना हे विचार तुमच्या मनात येतातच ना, कि मुझे क्यों नहीं. मला का नाही. नहीं आ रहा तो मैं झूठ बोल रहा हूं. जर नसेल येत तर मग मी खोटं बोलतोय. सच है या झूठ है? खरं आहे का खोटं आहे? हाँ? सच है या झूठ है? खरं आहे का खोटं आहे? सच है. खरं आहे. सच है ये बात. खरी ही गोष्ट. और दुनिया अब उस तरीके से अपने को मोड़ रहा है. आता जग आपल्याला अशा दिशेने फिरवत आहे. और इसीलिए मैं कह रहा हूँ कि अभी वो जो ट्रेडिशनल जॉब्स है, इंजीनियर, डॉक्टर, वो पता नहीं कब तक चलेंगे. आता जे आपल्या पारंपरिक नोकऱ्या होत्या, डॉक्टर, इंजिनियर, कधीपर्यंत चालेल माहित नाही आता. बट ये नए नए जॉब्स अब खुलेंगे. आता हे नवीन नवीन नोकऱ्या मिळतील. आता जैसे अमोल ने बोला, अमोल VFX एनिमेटर है. अमोल VFX एनिमेटर आहे. और मेरे को लगता है कि जब उसने अपने माँ बाप को समझाया तो उन्होंने बोला ये क्या होता है. जर त्याने आई वडिलांना सांगितलं असेल, आई वडील बोलले असतील अरे हे काय आहे. बट आज प्रभु के दया से वो एक अच्छा एनिमेटर है. परंतु देवाच्या दयेने तो चांगला एनिमेटर आहे. हाँ, और इसीलिए म्हणून वचन हमसे कुछ कहता है. वचन आम्हाला काहीतरी सांगतं. वचन रोमियो 12:2 में कुछ कहता है. रोम 12:2 मध्ये वचन काहीतरी सांगतं. क्या कहता है? काय सांगतं? आणि या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या, म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ते तुम्ही ओळखावी. Do not conform to the pattern of this world, but be transformed by the renewing of your mind. Then you will be able to test and approve what God's will is, His good, pleasant and perfect will. मग तुम्हाला समजेल देवाची उत्तम, ग्रहणी व परिपूर्ण इच्छा काय आहे. इसका मतलब ये है कि परमेश्वर खुद आपका आइडेंटिटी बनाएगा. ह्याचा अर्थ काय? देव स्वतः तुमची ओळख बनवेल. आपको मिस्टर फेमस, मिस ब्यूटीफुल, इस आइडेंटिटी के लिए आपको झगड़ने की जरूरत नहीं है. आपल्याला मिस्टर फेमस, मिस ब्युटिफुल ह्या मार्गावर जायचं नाहीये. परमेश्वर खुद आपको एक आइडेंटिटी देगा. देव स्वतः तुम्हाला एक ओळख देईल. जैसे अमोल को आइडेंटिटी दिया VFX एनिमेटर, जसं अमोलला एक ओळख दिली VFX एनिमेटर. किरण को आइडेंटिटी दिया बिजनेसमैन, किरणला आयडेंटिटी दिली, ओळख दिली व्यावसायिक. मुझे आइडेंटिटी दिया कंप्यूटर इंजीनियर, मला आयडेंटिटी दिली, ओळख दिली कम्प्युटर इंजिनियर. और यहाँ कार्मेल में आके सबके बोझा उठाना. आणि त्या कार्मेलून सगळ्यांना उठवणं. ये आइडेंटिटी प्रभु आपको खुद देगा. ही ओळख देव स्वतः तुम्हाला देईल. और अगर आप अपनी आइडेंटिटी, अपना अस्तित्व, अपना बनाना चाहते हैं, आज जर का तुम्हाला स्वतःची ओळख बनवायची आहे, या आपका जो एम्बिशन है, की जे काही तुमचं ध्येय आहे अगर आपको बनाना है, ते तुम्हाला बनवायचं आहे, तो आपको एक चीज याद रखना है तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कि प्रभु ने खुद ने सबसे पहले आपकी आइडेंटिटी बनाई है. की देवाने खुद स्वतः तुमची ओळख बनवली आहे. क्या आप जानते हैं कि प्रभु ने आपकी आइडेंटिटी क्या बनाई है? तुम्हाला माहिती का देवाने तुमची ओळख काय म्हणून बनवली आहे? और ये नींव है, फाउंडेशन है. आणि हा एक पाया आहे. इसके ऊपर आप बना सकते हो. आणि ह्याच्यावर तुम्ही बांधू शकतात. परमेश्वर जो कभी बदलता नहीं है, देव जो कधीही बदलत नाही, उसने बनाया है. त्यांनी बनवला आहे. और जो आइडेंटिटी उसने आपको दी है वो भी कभी बदलेगा नहीं. जी ओळख त्यांनी तुम्हाला दिली आहे तीही कधी बदलणार नाही.
क्या आप गैस कर सकते हैं कि वो आइडेंटिटी क्या है? तुम्ही अंदाज लावू शकतात का की ही ओळख काय आहे? कम ऑन गैस. अंदाज लावा बरं. जो जीता ना उसको मतलब जो भी स्वीट रहेगा एक बॉल एक्स्ट्रा मिलेगा. जो जिंकेल ना त्याला स्वीट डिश एक्स्ट्रा मिळणारच. हाँ नहीं, आइडेंटिटी तेरे गुलाब ओके, जॉय को पता है कि गुलाब जामुन है आज. जॉयला माहिती आहे आज गुलाबजामुन आहे. गुलाब जामुन है सच में? अरे वाह, थैंक यू. हाँ हाँ, हमारी सबसे पहली पहचान प्रभु ने खुद बनाई है और वो ये है कि हम प्रभु के पुत्र और कन्या है. देवाने आमची सगळ्यात पहिली ओळख बनवली आहे ती म्हणजे आपण त्याचे मूल आणि त्याची मुली आहोत. हाँ, पहला योहान 3:1 में उसने स्पष्ट रीति से बोला है हमसे. पहिला योहान 3 देवचन 1 मध्ये त्याने आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे. क्या बोला है प्रभु ने? काय सांगितलं देवाने? आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोतच. यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही. See what great love the Father has lavished on us, that we should be called children of God. And that is what we are. The reason the world does not know us is that it did not know Him. दुनिया को वो पता नहीं है, इसीलिए दुनिया को हमारा आइडेंटिटी भी पता नहीं है. जग त्याला ओळखत नाही म्हणून जगाला आमची ही ओळख नाहीये. मैं आपको बोलूं, जिस दिन आपने प्रभु यीशु का स्वीकार किया, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं, उस दिन से आप प्रभु के पुत्र और कन्या बन गए. त्या दिवसापासून तुम्ही त्याचे मुलं आणि मुली बनले आहात. Amen? Amen? आमेन. ये एमेन ना अगर पॉलिटिशियन का बेटा होता ना तो बहुत जोर से आता था. तर का राजनेत्याचा मुलगा असताना तो आमेन मोठ्याने बोलला असता. वो कैसे बोलता है मालूम है क्या? माहिती ते कसे बोलतात? ए तेरे को मालूम है मेरा बाप कौन है? माहिती का माझा बाप कोण आहे? ऐसे बोलते हैं ना. असेच बोलतात ना. हाँ, कुछ घटनाएं अभी घटी हैं, आपको पता है, न्यूज़पेपर में आया है. आता काय काय गोष्टी घडल्यात पेपरमध्ये वाचलं असेल. तो बोल रहे हैं कि मिनिस्टर तो मेरे जेब में है. त्या म्हणतात काय मंत्री तर माझ्या खिशात असतो. ये नहीं है परमेश्वर की. परमेश्वर की ने जो आइडेंटिटी आपके लिए बनाया है वो ये है कि आप उसके पुत्र और कन्या हो. देवाने जी आम्हाला ओळख दिली आहे की आम्ही त्याची मुलं आणि तिच्या मुली आहोत. अब मजे की बात क्या है पता है? आता गमतीशीर गोष्ट काय माहिती का? उसने ये संसार भी बनाया है. त्यांनी हे जग पण बनवलं आहे. इस संसार की हर चीज को बनाया है. या जगामधली प्रत्येक गोष्ट त्यांनी बनवली आहे. तो हमें अपना कॉलर कितना ऊंचा उठाना चाहिए? तर मग आपण आपली कॉलर किती वर केली पाहिजे? हाँ? अब ये जो पहचान प्रभु ने आपकी बनाई है ना, आणि ही जी ओळख देवाने तुम्हाला दिली आहे ना, ये कभी नहीं बदलने वाली ही है. कधीच बदलणार नाही. कभी नहीं बदलने वाली है. कधीच बदलणार नाही. कुछ रिश्ते निभाने के लिए दोनों तरफ से कंट्रीब्यूशन करना पड़ता है. कुठले नातं पाळण्यासाठी ना दोन्ही बाजूनी योगदान द्यावं लागतं. है ना? है कि नहीं? हो का नाही? अभी मैं, सरिता मेरी वाइफ है, उसको बोलूंगा मैं तेरे से प्यार नहीं करता, सविता माझी बायको, तिला जर का बोललो की मी तुझ्यावर प्रेम करत नाही, दूसरे दिन मैं घर ही नहीं आ पाऊंगा. दुसऱ्या दिवशी घरी जाता येणारच नाही. हाँ? तो दोनों तरफ से होना चाहिए. तर दोन्हीकडून असलं पाहिजे. पर यहाँ पे परंतु या ठिकाणी परमेश्वर देव इस रिश्ते को निभाने का पूरा भार खुद उठा रहा है. या नात्याला जपण्याचं पूर्ण ओझं तो स्वतःवर घेतो. कम ऑन, जोर से. जोरात वाजूया. थोड़ा सोचिए. थोडासा विचार करा. थोड़ा सोचिए. थोडासा विचार करा. हाँ, कि इस पहचान को बनाने और बनाए रखने का भार और जिम्मेदारी वो खुद पे ले रहा है. ही ओळख ठेवण्याचं ओझं, हे नातं ठेवण्याचं ओझं तो स्वतःवर घेतोय. और बाइबल में लिखा है कि ही इज नेवर चेंजिंग. आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की तो कधीही बदलत नाही. वो कभी ना आपको छोड़ेगा ना कभी आपको त्यागेगा. तो कधी सोडणार नाही, कधीही त्यागणार नाही. इस सत्य को ग्रहण कीजिए. हे सत्य तुम्ही स्वीकारा. सोचिए थोड़ा, मैं आपको थोड़ा वक्त देता हूं. आप सोचिए कि परमेश्वर दुनिया का रचयिता मेरा पिता है. थोडासा वेळ देतो, विचार करा की सृष्टीला निर्माण करणारा देव हा माझा पिता आहे. वो मेरी भलाई के लिए काम कर रहा है. तो माझ्या चांगल्यासाठी काम करतो. और वो कभी मुझे छोड़ेगा नहीं और कभी मुझे त्यागेगा नहीं. तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधीही टाकणार नाही.
हमने दोस्त बनाए, आम्ही मित्र बनवले, कुछ छोटी छोटी बातों पे उन्होंने छोड़ दिया यार. छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांनी सोडलं की नाही. किसी ने इसलिए छोड़ दिया क्योंकि मैं पेप्सी पीता हूँ और वो कोक पीता है, काही नाही अशा करता सोडलं की मी पेप्सी घेतो आणि तो कोक घेतो या मैं बर्गर खाता हूँ और वो वड़ा पाव खाता है. आणि मी बर्गर खातो तो वडापाव खातो. छोटी छोटी बातों पे छोड़ दिया उन्होंने. क्षुल्लक गोष्टींसाठी लोकांनी सोडलं. पर परमेश्वर वादा करता है कि ना मैं कभी तुम्हें छोड़ूंगा ना मैं कभी तुझे त्यागूंगा. परंतु देवाचं अभिवचन आहे की कधीही सोडणार नाही, तो कधीही टाकणार नाही. इसीलिए आपका ये पहचान भी कभी बदलेगा नहीं. म्हणून तुमची ही ओळखही कधीही बदलणार नाही. आप ऐसा भी हो सकता है, मैं आपको साफ साफ बताना चाहता हूं कि ऐसा भी हो सकता है कि आज आपने प्रभु को ग्रहण किया और कल किसी कारणवश आप भटक गए. तुम्हाला स्पष्ट रीतीने सांगतो, असं पण होऊ शकतं की आज तुम्ही देवाला स्वीकारलं आणि उद्या कुठल्या तरी कारणास्तव तुम्ही मार्ग सोडला. कल आपने प्रभु का त्याग कर दिया. तुम्ही समजा देवाला सोडून टाकलं. आपने संसार और संसार की चीजों से मोहित होकर अपना परिश्रम उन चीजों को लेने के लिए किया. तुम्ही जग आणि जगाच्या गोष्टींमध्ये आकर्षित होऊन त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही श्रम केले. और ये भी हो सकता है कि आपको वो मिल भी गया. आणि असं पण होऊ शकतं की ते तुम्हाला मिळालं पण सुद्धा. और मिलने के बाद जब आपने लेफ्ट देखा राइट देखा तो कोई नहीं था. आणि मिळाल्यानंतर तुम्ही उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, कोणीही नव्हतं. उस वक्त भी अगर आपने सिर्फ थोड़ा सा पीछे मुड़ा और प्रभु का नाम लिया, आणि त्या समयी पण तुम्ही थोडंसं मागं वळले आणि देवाचं नाव घेतलं, वो पीछे ही खड़ा है आपको पकड़ने के लिए. तो मागच उभा आहे तुम्हाला धरण्यासाठी. क्योंकि उसने कहा है कारण तो बोलला आहे, कि तेरी पहचान क्या है, तुझी ओळख काय आहे. तू मेरा पुत्र तू मेरी कन्या है. तू माझा मुलगा, तू माझी मुलगी आहेस. ऐसा कौन सा पिता है असा कुठला बाप आहे जो अगर उसका बेटा या बेटी कहीं खो गए हैं जिथं मुलगा किंवा मुलगी हरवली आहे तो उसे ढूंढने नहीं जाएगा? तो शोधायला जात नाही. क्या आपका पिता आपको कभी छोड़ेगा? तुमचा पिता बाप तुम्हाला कधी सोडेल का? आपको सिर्फ मतलब पूरा 180 डिग्री भी मुड़ना नहीं है. 10 डिग्री मुड़ लिए तो पीछे से पकड़ लिया, आपको बाहों में उठा लिया. तुम्हाला 180 अंश पण फिरायचं नाही, 10 अंश फिरा तो तुम्हाला पकडेल. मतलब कितना महत्व है इस पहचान को. या ओळखीला किती महत्व आहे पहा. आपके चारों ओर इर्द गिर्द सब कुछ गिर रहा होगा. तुमच्या अवतीभोवती सगळं काय कोसळत असेल. शायद आपके ऊपर मुसीबतों पर मुसीबतें आ रही होंगी. तुमच्यावर समस्येवर समस्या येत असतील. लेकिन अगर ये पहचान आपने बना लिया ना, परंतु जर काही ओळख तुम्ही बनवली ना, इसमें से आप पार जरूर निकलेंगे. तुम्ही याच्यामधून पार नक्की जाल. आमेन. आमेन. शायद इस दुनिया की बातों में आपको ऐसा लगे कि नहीं ये चीजें अच्छी हैं, या जगाच्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटेल अरे हे चांगलं आहे, पर मैं कहना चाहता हूं कि परमेश्वर उससे 1000 लाख गुना अच्छा है. पण तुम्हाला सांगू इच्छितो की देव त्याच्यापेक्षा लाख पटीने चांगला आहे. ठीक है, आज आप ताली बजा रहे हो. आपके ताली में जोर इसलिए नहीं है क्योंकि शायद आपको ये सच नहीं लग रहा. आज तुम्ही टाळ्या वाजवत आहात कारण पण टाळ्यामध्ये तितका दम नाहीये कारण तुम्हाला वाटतं की हे खरं नाहीये. पर ये करमेर हर साल चलता रहेगा और मैं आपको कहीं ना कहीं फिर से मिलूंगा. करमेल चालतच असेल आणि तुम्हाला मी कुठे ना कुठे भेटत असणार. और तब पूछूंगा मैं, त्यावेळेस मी विचारेल, तब आपका विश्वास बहुत मजबूत हो गया रहेगा. त्यावेळेस तुमचा विश्वास दृढ झाला असेल. और आप बोलेंगे दादा आपने जिस दिन बोला सच बोला मग तुम्ही म्हणते दादा तुम्ही बरोबर बोलले होते कि परमेश्वर ने मुझे कभी छोड़ा नहीं. की देवाने मला कधी सोडलं नाही. मैं किसी भी परिस्थिति में था, किसी भी विपत्ति में था, वो मेरे साथ था. कुठल्याही कठीणाईत मी होतो, समस्येत होतो, देव होताच. मान लिया आपने? मान्य करता का? मान लिया कि नहीं? मान्य केलं का नाही? चलो अपने 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 हृदय पे हाथ रखो और बोलो कि मैं परमेश्वर का पुत्र, मैं परमेश्वर की कन्या हूं. आपल्या हृदयावर हात ठेवून बोलूया की मी देवाचा मुलगा, मी देवाची मुलगी आहे. हाँ जोर से बोलो. मोठ्याने म्हणा. आमेन. आमेन. अब इसके फायदे क्या हैं? आता याचे काय फायदे आहेत? अब इस दुनिया में यशस्वी होने का भार आपका नहीं है. या जगामध्ये यशस्वी होण्याचं ओझं तुमचं नाहीये. मेहनत आप करोगे लेकिन फल वो देगा. मेहनत तुम्ही करणार पण फळ तो देईल. आपको क्या करना है पता है? तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? सुबह उठते हैं ना, सकाळी उठतात ना, मोबाइल में अलार्म बजता होगा, मोबाईल मध्ये गजर वाजतो,
लेकिन फटक से उठ के व्हाट्सएप मैसेज मत पढ़ो, लगेच उठल्या व्हॉट्सअपकडे नका जाऊ, प्रार्थना करो. प्रार्थना करा. हाँ, सुबह सुबह प्रेयर करते हैं ना. सकाळी सकाळी पण प्रार्थना करतो की हाँ, नाही? हम में से बहुत लोग ना प्रार्थना कैसे करते हैं पता है? आपल्यापैकी अनेक जण प्रार्थना कशी करतात माहिती का? शायद प्रभु देगा नहीं देगा, मैं तो मांग लेता हूँ. देव देईल नाही देईल मी मागून तर बघतो. हाँ, वचन में तो लिखा है ना कि वो क्या, अगर कोई पुत्र पिता से ब्रेड मांगेगा तो क्या वो उसे पत्थर देगा? वचनामध्ये लिहिलंय ना की जर का कुठल्या मुलांनी भाकर मागितली तर तो धोंडा देईल का? तो आपका परमेश्वर आपको देने के लिए तैयार है, तर आपला देव आपल्याला देण्यासाठी तयार आहे. पर पहले हमें रिलेशन नाता बनाना है उसके साथ. पहिलं आपल्याला त्याच्याशी एक नातं बनवायचं आहे. अभी कुछ कुछ दिन मैं जानता हूँ, जैसे एग्जाम के दिन बहुत टेंशन होता है. परीक्षेच्या दिवसांमध्ये खूप ताण असतो. किस किसको था? कोणाकोणाला ताण झालाय? टेंशन था ना. टेन्शन होतं. ओके, लेकिन अगर आप इस बात को स्वीकार करते हैं कि मैं परमेश्वर का पुत्र, परमेश्वर की कन्या हूं, पण तुझं का ही गोष्ट तुम्ही स्वीकारतात की मी देवाचा मुलगा, मी देवाची मुलगी आहे और परमेश्वर मुझे यशस्वी बनाएगा, आणि देव मला यशस्वी बनवणार, वो मुझे न कभी छोड़ेगा न कभी त्यागेगा, तो मला कधीही सोडणार नाही, तो मला कधीही टाकणार नाही. तो सिंपली सुबह उठते ही आपको क्या बोलना है पता है? फक्त सकाळी उठून काय म्हणायचंय माहितीये का? प्रभु ये दिन तू चला, मैं ये दिन तुझे दे देता हूं. देवा या दिवशी तू चालव, हा दिवस मी तुला देतो. आमेन. आमेन. उसके बाद क्या होगा? त्याच्यानंतर काय होईल? जो मेरा अच्छे के लिए है वही होगा. जे माझ्या चांगल्यासाठी आहे तेच होईल. जब आपने जो भी आपका सपना अपने समर्पित किया प्रभु को, अपना दिन प्रभु को समर्पित किया, जे काही तुमचे स्वप्न, तुमचा दिवस तुम्ही देवाला समर्पित केला आहे, तो बस वही चलाएगा ना आगे. मग तोच चालवणार ना पुढं. हाँ, जैसे पास्टर ने सुबह बोला कि इसहाक का बलि मांगा अब्राहम से. जसं पास्टरने सकाळी सांगितलं की देवाने इसाकाचं अर्पण मागितलं. हाँ, और पास्टर ने बोला कि उनके एक दोस्त है, वो बोलते हैं कि मेरा सब कुछ है वो मैं तुझे दे देता हूँ. त्यांचा एक मित्र म्हणतो पास्टरांचा की माझं सगळं काही देव तुला देतो. वो दिन भी आएगा आपकी जिंदगी में तुमच्या दिवसात, तुमच्या जीवनात पण तो दिवस येईल जब आप ये खुद बोल पाएंगे कि प्रभु जो मेरा है वो सब कुछ तेरा की है. तुम्ही स्वतः म्हणा की देवा जे काय माझं आहे ते तुझं आहे. क्योंकि आपके अंदर वो विश्वास रहेगा कारण तुमच्या आतमध्ये तो विश्वास असेल कि प्रभु अगर मुझसे एक लेगा तो मुझे 10 देगा, कारण जर का प्रभू मला कडून एक घेते तर तो मला 10 देईल. क्योंकि वो मेरा पिता है, कारण तो माझा बाप आहे, क्योंकि वो कभी बदलता नहीं, तो कधी बदलत नाही, वो मेरी भलाई के लिए काम कर रहा है. तो माझ्या चांगल्यासाठी काम करतो. ये मेरी पहचान है. हीच माझी ओळख आहे. है कि मेरी पहचान? आहे का ही माझी ओळख? बोलो, ये है कि नहीं मेरी पहचान? सांगा, ही माझी ओळख आहे का नाही? सुबह सुबह उठ के अभी क्या करना है? सकाळी सकाळी उठून आता काय करायचं आहे? प्रार्थना करना है. प्रार्थना करायची आहे. प्रभु को बोलना है, प्रभु ये दिन आपका मैं आपको समर्पित करता हूँ. सांगायचं, प्रभू माझा दिवस तुझा आहे, मी तुला समर्पण करतो. अब तू चला. आता तू चालव. अगर उस दिन एक्सीडेंट हो गया तो? त्या दिवशी जर का ऍक्सिडेंट झाला तर? उस दिन आप कोई इंटरव्यू में जा रहे थे और इंटरव्यूअर ने आपको रिजेक्ट कर दिया तो? आता तुम्ही कुठल्या तरी इंटरव्ह्यू साठी गेलात आणि तिथे तुमचा नकार झाला तर? प्रभु तू तो मेरी भलाई के लिए था, फिर ये क्यों हो गया? देवा तू तर चांगलंच करणार होता ना, मग हे काय? मैंने क्या बोला? ये नींव है, मी काय म्हणालो? हा एक पाया आहे, फाउंडेशन है. हा एक पाया आहे. हमें उस समय क्या बोलना है? त्यावेळेस आम्हाला काय म्हणायचं आहे? जो मैं देख रहा हूँ वो शायद आपकी नज़र में मेरे लिए अच्छा ही है, तो अच्छा ही हुआ है. जे काय मी पाहतोय ते तुझ्या नजरेमध्ये चांगलं आहे आणि चांगलंच होणार. तो मैं आपको गारंटी बोलता हूँ, तर मी तुम्हाला शाश्वती देतो. जैसे अमोल ने बोला सामोल बोलला कि मैंने प्रभु को प्रथम स्थान दिया मी देवाला प्राधान्य दिलं और प्रभु ने आणि देवाने मेरे लिए जो जॉब देना, मेरा जो जॉब था वही जॉब प्रभु ने मुझे वापस दिया. आणि जी माझी नोकरी होती देवाने मला तीच परत दिली. क्योंकि इंटर्नशिप करने के बाद कंपनी के पास ऑप्शन होता है सिलेक्शन में रिजेक्ट और फेल करने का. कारण इंटर्नशिप नंतर त्या कंपनीकडे हक्क असतो सिलेक्ट करायचं का रिजेक्ट करायचं. यहाँ तो चमत्कार हो गया कि इंटर्नशिप भी नहीं किया लेकिन जॉब फाइनल भी हो गया. इथं तर चमत्कार झाला की इंटर्नशिपच्या बिना नोकरी पक्की झाली. अब हमें सुबह का बता दिया मैंने आपको, सकाळचं सांगितलं तुम्हाला. अब हमें जीना कैसे है? आता जगायचं कसं आहे? जैसे प्रभु ने बोला है. जसं प्रभू बोलला आहे. हाँ, मत्ती 22 37 to 39. मत्ते 22:37 ते 39.
क्या बोला है? काय सांगितलंय? येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. प्रभु ने सीधा सीधा बोल दिया देव सरळ बोलला आहे, कि अब तुझे जीना कैसे है? आता तुला जगायचं कसं आहे? प्रेम में जीना है. प्रीतीमध्ये जगायचं आहे, प्रेम में जीना है. प्रेमामध्ये जगायचं आहे. प्रेम में जीने का मतलब, प्रेमामध्ये जगायचा अर्थ, जिसने मेरे को अभी कट मारा ना, ज्याने आता मला कट मारला ना, मैं उसको गाली नहीं दूंगा. त्याला शिव्या नाही देणार. मैं उसको बोलूंगा तू मेरा भाई है प्रभु में. तू प्रभूमध्ये माझा भाऊ आहेस. मैं प्रार्थना करूंगा कि प्रभु तेरे को अच्छा ड्राइविंग सिखाए. मी प्रार्थना करतो की प्रभू तुला चांगली गाडी शिकव चालवायला. हाँ, प्रेम में जीना है. प्रेमामध्ये जगायचंय. पूरा मतलब आपको ऐसे लगे कोई रोमांटिक मूवी का कोई डायलॉग बोल रहा है ये. तुम्हाला काय वाटलं, अरे रोमॅन्टिक पैशाचा डायलॉगच बोलतोय? अरे मैं थोड़ी बोल रहा हूँ, प्रभु ने बाइबल में बोला है अरे मी थोडी बोलतोय, बायबलमध्ये देव बोलला आहे. कि पहले तो तू मुझसे प्रेम कर पहिले तर तू माझ्यावर प्रेम कर और तेरे बाजू वाले से प्रेम कर. आणि आपल्या बाजूला शेजारच्यावर पण प्रीती कर. मतलब बाजू के खोली में रहने वाले से नहीं. म्हणजे जे बाजूच्या खोलीत राहतात त्याच्यावर नाही. हाँ, क्योंकि इंग्लिश में वो वर्ड है नेबर, कारण इंग्लिशमध्ये शब्द आहे नेबर, शेजारी. शेजारी. मतलब मैं 103 में रहता हूँ तो 104 वाले से मैं प्रेम करूंगा. तर मी 103 मध्ये राहतो तर 104 वाल्यावर मी प्रीती करणार. और वो गलत सलत प्रेम तो बिल्कुल मत करना. चुकीचं प्रेम तर करूच नका. पर प्रभु ने क्या बोला? शेजारी मतलब बाइबल में जैसे पास्टर आपको सुबह से समझा रहे हैं, आप गहराई में जाओ, गहराई में. जसं पास्टर सकाळपासून शिकवत आहे, खोलवर जा. शेजारी म्हणजे काय? शेजारी मतलब यहाँ पे हर एक व्यक्ति. शेजारी म्हणजे प्रत्येक व्यक्ती. अब प्रभु आपको बदलेगा, आता देव तुम्हाला बदलेल. क्योंकि अब आपने बोल दिया ना कि प्रभु ये दिन आपका है, आप चलाओ. कारण जर का तुम्ही बोलले की देवा हा दिवस तुझा आहे, तू चालव, इसीलिए अब क्या होगा, धीरे धीरे ना आपको गुस्सा आना बंद हो जाएगा. ह्याचा अर्थ काय, हळूहळू तुम्हाला राग येणं बंद होऊन जाईल. ये भी हो सकता है असं पण होऊ शकतं कि गुस्सा शब्द का अर्थ ही भूल जाओ आप. तुम्ही राग या शब्दाचा अर्थच विसरून जाल. क्योंकि जब कुछ हो रहा है आपके साथ तो आपको उसके चेहरे में आपका भाई दिखेगा या उसके चेहरे में आपकी बहन दिखेगी. का? कारण जेव्हा काहीतरी तुमच्या बरोबर होईल त्या व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा भाऊ दिसणार किंवा तुमची बहीण दिसणार. अब प्यार और क्षमा के अलावा बचा ही नहीं कुछ. आता प्रीती आणि क्षमाशिवाय काही उरलंच नाही. तो अब क्या करेंगे? मग तुम्ही काय करणार? गुस्सा क्या होता है? अरे हा राग काय आहे? आप ये जोर जोर से चिल्ला रहे, इसको क्या बोलते हैं? मतलब गुस्सा भूल जाएंगे. गुस्से का मतलब तुम्ही रागाचा अर्थच विसरून जाल. और इसीलिए हमें हमारे सारे एक्शंस, हमारी सोच, हमारे विचार, सब कुछ अब प्रेम में चलाना है. म्हणून तुम्हाला तुमचे सर्व विचार, तुमचे सर्व कृत्य हे प्रीतीमध्ये चालवायचे आहेत. हाँ, फिर देखो, सिर्फ इतना पार्ट कट करके रील में मत डालना और बोलना कि सतीश दादा बोले प्रेम प्रेम करो. आता एवढाच व्हिडिओ एडिट करून रील मध्ये नका टाकू की सतीश दादा बोलले प्रेम प्रेम करा. और फिर बाद में बोलो कि मैं इससे प्रेम किया क्योंकि सतीश ने बोला. मग नंतर म्हणाला ह्याच्यावर प्रेम केलं कारण सतीश दादा बोलले. नहीं, अब हम परमेश्वर के पुत्र, परमेश्वर की कन्या हैं. आम्ही देवाचे मुलं, त्याच्या मुली आहोत. यीशु ने स्पष्ट रीति से बोल दिया कि सारा स्क्रिप्चर, सारे आज्ञाएं इन दो चीजों में है कि आप परमेश्वर से प्रेम करो और अपने बाजू वाले से प्रेम करो. येशू सरळ बोला, पूर्ण शास्त्रलेख हाच आहे की आपल्या देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. इसका मतलब हमारे एक्शंस अब प्रीति से है. याचा अर्थ काय, आमचे कृत्य हे प्रीतीचे आहेत. अभी मैं एग्जांपल देता हूँ, एक ब्यूटिशियन का है. ब्यूटिशियन एक उदाहरण आहे एका ब्युटिशियनचं. हाँ, अभी वो ये इसको निकालते, इसको क्या बोलते हैं? काढता त्याला काय म्हणतात? थ्रेडिंग बोलते हैं क्या? थ्रेडिंग. वो भी प्रेम से करेगी. ते पण प्रेमाने थ्रेडिंग करणार. ऐसे निकालेगी कि दुखेगा नहीं. असं काळ ते दुखणारच नाही. हो सकता है. लेडीज लोग को समझा. मुलींना समजलं. बट आपका ये प्रेम ना अब छलकेगा. परंतु तुमचं हे प्रेम झळकेल. अब मतलब ऐसा होगा ना कि आप जो भी कर रहे हो उसमें आपका प्रेम दिखाई दे रहा है. तुम्ही जे काय करतात ना त्यात तुमचं प्रेम दिसेल.
फर्क समझ में आता है. फरक समजेल. आप एक होटल में जा रहे हो तुम्ही एका हॉटेलमध्ये जातात, और वहां पे आपने कुछ खाना ऑर्डर किया तुम्ही कधी जेवणाची ऑर्डर दिली, और वो वेटर आता है तो वेटर येतो और बोलता है आणि म्हणतो क्या चाहिए. काय पाहिजे. ये क्यों ऐसा मालूम, क्योंकि उसका होटल है. खास माहिती का त्याच्यावर होतं असं. हाँ, उसने बोला क्या चाहिए. काय पाहिजे. अरे तो चिकन मंचो सूप. चिकन मंचाव सूप. चिकन संपलाय. चिकन संपलंय. ते व्हेज मंचो सूप. व्हेज मंचाव सूप. ठीक, किती पाहिजे. किती पाहिजे, कितना चाहिए. हाँ, बरोबर ना. बरोबर का. प्रेम दिख रहा है क्या. प्रेम दिसतंय का. नहीं दिख रहा ना. नाही दिसत. बट अभी आप में इतना प्रेम भर गया है ना कि आप उस जब वो कस्टमर आपके पास आया तो आपको आपका भाई दिख रहा है. आता तुम्हाला असं वाटेल त्याच्या जागी तुमचा भाऊच आहे. अब आप पूछेंगे उसको कैसे हैं आप. तुम्ही विचारा तुम्ही कसे आहात. ओह, प्रेम दिख रहा. प्रेम दिसतंय. आप क्या लेंगे. तुम्ही काय घेणार. चिकन मंचो सूप. चिकन मंचाव सूप. एक्चुअली वो पैड थाई सूप ना इससे अच्छा है. ते जे सूप आहे ना त्याच्यापेक्षा चांगलं आहे दुसरं वालं. आप वो लीजिए, तुम्ही ते घ्या, आपको बहुत अच्छा लगेगा. तुम्हाला ते खूप आवडेल. प्रेम दिख रहा है. प्रेम दिसतंय. दिख रहा है ना. दिसतंय ना. दिख रहा है कि नहीं. दिसतंय का नाही. और लेके आ रहा है गरम गरम, तो आणतोय गरम गरम. और नूडल्स भी फ्राई करके लेके आ रहे हैं. त्याच्यावर वरती ते नूडल्स पण आहेत फ्राय करून. और नॉर्मली नूडल खत्म हो गए, माझा नूडल तर संपले आहेत. और एक लेके आ रहा है. आणखी एक तो आणतोय. फ्री सर, फ्री सर, आपके लिए फ्री है. फ्री, तुमच्यासाठी फ्री आहे. और एक प्रेम दिख रहा है. प्रेम दिसतंय. हर चीज में आप प्रेम ही दिखेगा. प्रत्येक गोष्टीत प्रेमच दिसणार. यहाँ तक कि आप निस्वार्थी हो जाएंगे. तुम्ही निस्वार्थी बनाल. आपके मन में पैसा कमाना नहीं, सेवा करना ये आएगा. तुमच्या मनामध्ये पैसे कमवणं नाही परंतु सेवा करणं हे येईल. आप इंग्लिश में वो वर्ड है सैक्रिफिशियली आप सर्व करेंगे. तुम्ही त्यागपूर्ण रीतीने सेवा कराल. और जब ये प्रेम आपसे छलकेगा ना, आणि जे आहे प्रेम तुमच्यामधून दिसणार ना, तो लोग क्या पूछेंगे पता है. तर माहिती का लोक काय विचारतील. आप किसको फॉलो करते हो. तुम्ही कोणाचं अनुसरण करता. अब छाती ठोक के बोल सकते हैं मैं तो यीशु को अनुसरण करता हूं. मग छाती ठोकून म्हणायचं की मी येशूच्या मागे चालतो. ना आपने बाइबल खोला, तुम्ही बायबल पण उघडलं नाही, ना आपने कोई वचन पढ़ा. कुठलं वचनही वाचलं नाही. आपकी जिंदगी ही आपकी गवाही बन गई है. तुमचं जीवनच तुमचा साक्ष बनलं आहे. आमेन. आमेन. इस तरह से जियो असंच जगा कि आपकी जिंदगी देखकर लोग कहे की तुमचं जीवन पाहूनच लोक बोलतील, अरे इसका परमेश्वर कौन है, अरे याचा देव कोण आहे, इसका खुदा कौन है. याचा देव कोण आहे. कभी कभी ये भी बोल सकते हैं कधी कधी असं पण बोलतील, ये तो गधा है, इसको तो कुछ समझ में नहीं आता. हे काय गाढवच, याला काय कळत नाही. जरूर इसका परमेश्वर इसको मदद करता है इसलिए यहाँ तक पहुंचाया हो. ह्याचा देव नक्की याला मदत करतो म्हणून हा इथपर्यंत पोहोचला आहे. ये टेस्टिमनी नहीं है. ही एक साक्ष नाहीये का. साक्ष्य नहीं है क्या ये. साक्ष आहे का नाही. हाँ, हम सबको परमेश्वर मतलब यीशु ने क्या कहा लास्ट में जाने के पहले. शेवटी येशू जाताना काय बोलला आम्हाला. जाओ और जा आणि सुवार्ता बताओ सुवार्ता सांगा और शिष्य बनाओ. आणि शिष्य बनवा. सुवार्ता बोलने के लिए मतलब लोग आके पूछेंगे आपको, यार थोड़ा सा मेरे को यीशु के बारे में बताना. लोक तुम्हाला विचारतील, अरे थोडं तरी येशू बद्दल सांग. यार तेरा जिंदगी देख के मेरे को ऐसा लगता है कि कुछ तो खास है उसमें. तुझं जीवन पण असं मला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे. थोड़े दिन बाद बोलेंगे, यार तू चर्च जाता है ना, मैं भी आऊँ क्या तेरे साथ. काही दिवसांतर म्हणतील, अरे तू चर्चला जातो ना, मी पण येऊ का. थोड़े दिन बाद बोलेंगे, यार तेरा प्रभु मेरा प्रभु. काही दिवसांतर म्हणतील, तुझा प्रभू तर माझाही प्रभू. इसीलिए म्हणून आपकी नींव आप पहचानिए. तुमचा पाया तुम्ही ओळखा. आपकी नींव क्या है. तुमचा पाया काय आहे. मैं परमेश्वर के पुत्र मी देवाचा मुलगा और कन्या हूँ. आणि मुलगी आहे. ये आइडेंटिटी ही ओळख कभी नहीं बदलेगी. कधीही बदलणार नाही. आमेन. आमेन. इसके ऊपर कई आइडेंटिटीज बनेंगे. ह्याच्यावरती भरपूर ओळख बनतील. जैसे मैंने बोला, डॉक्टर, इंजीनियर, डैड. डॉक्टर, इंजिनियर, वडील. पर ये नींव जब तक बनी रहेगी, परंतु जोपर्यंत पाया असेल, जब तक आप परमेश्वर पर विश्वास रखोगे, जोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवाल,
मैं 100% कहता हूँ, मी तुम्हाला 100% सांगतो आप सिर्फ ऊपर और ऊपर और ऊपर ही जाएंगे. तुम्ही वरती वरती आणि वरतीच चाल.